मी घरा भाजीते. किती किलो? 10 किलो. बस का मला 10 किलो गुळ लागतोय. तिला सांगितलंय गुळ किसा, त्या गुळ किसीत या आणि मार करतोय मला माझा नातू रवा गार करतोय. आता आजी काही आम्ही आलटून पलटून असता मस्त असं चुलीवर भाजून घेतोय. थोडासा तेल न टाकता भाजून घेतलेला आहे. त्याच्या लग्नाची पार्टी त्याचा मुळच इकडे केलेली साडी बदलून घे ग मम्मी मोबाईल तेवढं दे ना. मोबाईल केला पाहिजे. फोडून घे. आजी सुंठ फोडून घेत आहे. नाही आलं का पप्पाला कॉल कर. पप्पा ना 20 रुपयाची हिरवी पाटी बडूशेप कुठे वर का आंबाळून बाळ बडूशेप. हा आंबाळून बाळ आलं का आवाज? आला मामाला थांबा. आता बडीशोप आणि सुंठ. आधी सुंठ टाकली. सुंठ आणि वेलदोडे. आणि सुंठ आणि वेलदोडे टाकले. आता 10 किलोला किती पाणी घेतलं ते? 10 किलोसाठी 1 लिटर पाणी घेतलं आणि हा पाणी उकळायला किसलेला ठेवायचं 10 का यात? नाही, थंड पाणी. तो पाण्यात घालून घेतलेला आहे. थंड पाणी. थंड पाण्यातच चांगलं होतं. थंड पाण्यातच चांगलं होतंय. हा त्याच्यामुळे तुम्ही गुळ फोडून नाही किसून घेतला वाटतं ना. गुळ किसून घ्यायचा. आणि जास्त गुळाचा पाक बनवायला थंडच पाणी घेतलं आणि त्या थोड्याशा पाण्याचं एवढं गुळाचं पाणी झालं. मग त्याचं पाणी वाढलेलं आहे. आता या भाजलेल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडंच टाकायचं आहे. एकाच वेळेस न टाकता पाणी जास्त कमी व्हायला नको म्हणून थोडं थोडंच टाकायचं आहे. आणि मग हा भिजवायचा आहे. आता थोडं थोडं हे गुळाचा पाक टाकून सगळा भाजलेला तो भिजवलेला आहे गुळाच्या पाण्यात. ह्या सुकल्या ना आता हे भिजत ठेवलेलं आहे. इकडं 1 किलो बाजरीचं पीठ आणि 2 पायल्या म्हणजे 10 किलो गव्हाचं पीठ लागल. 1 किलो मैदा आणि 1 किलो बेसन पीठ. आता फक्त गव्हाचं पीठ घातलं की त्या वातड होत्या 2 ते 3 दिवसांनी. आणि हे बाकीचे पिठं घातले मैद्यानी फुटत नाही. बाजरीच्या पिठाने अशी खुसखुशीत होती बेसन पिठाने आणि बाजरीच्या पिठाने. म्हणून हे पिठं आणि भाजून घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते. म्हणून हे सगळे पिठं भाजून घेतलेले आहे. आता हे जे सगळे पीठ आहे गव्हाचं हे पीठ भाजलेलं पीठ सगळं कपड्याने चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ भाजताना कमीच जाळामध्ये भाजलेलं आहे खमंग असं. जास्तच कोंडा निघत आहे ना. हा मग ते कोंड्याला पुरी नाही ते खायच्या याच्यात द्यायचं काढून चालत. हा नीट डिकल्या पण चांगल्या होत्या पण आम्ही नाही बाजरी झालं. आम्ही रवा मैदा हा तुम्हाला कशी करायची करा बाई. हा तेवढ्या बाहेर लाटायची. हा मग काय आजी मी धुरला बघ त्यांना. ज्याच्या सवडीनुसार मग 10 किलोच्या आहे.
आल्या तर घेते संध्याकाळी गडीवर हा. तर तुम्हाला होईल तेवढं करा. काला लोकांच्या भरपूर असं काय तुम्ही मग राजा. गव्हाचं पीठ पातळ कपड्यांनी चाळून घेतलंय आणि भाजून घेतलेलं बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ आहे ते पण चाळून घेतलं कपड्यांनीच. आता हे दोन्ही पिठं मैदा बेसन पीठ 1 किलो मैदा 1 किलो बेसन पीठ आणि 1 किलो बाजरीचं पीठ हे भाजलेले पिठं चाळून घेतलेले ते पण या गव्हाच्या चाळलेल्या पिठामध्ये सगळे मिक्स केलेले म्हणजे यांनी मऊ आणि खुसखुशीत अशी पुरी ती वातड होत नाही. आता हे पीठ आहे चाळलेलं कपड्यांनी चाळून घेतलेलं पिठामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे चांगलं एक जीव केलेलं आहे. आता आता हे पीठ सगळे मळून ठेवलेले आहे मळताना घट्ट पीठ मळलेलं आहे थोडं जसं भिजन तसं मळताना आणि आपण बनवण्यासाठी घट्टचं पीठ ठेवलेलं आहे. मस्त असं हे झालेलं आहे एकदम सुट्ट गणपती नाही बनवला गणपती बाप्पा बनवून घेतलेले आहे. चुलांगणची पण पूजा नवरीबाई कळश मांडलेला आहे. नवीन सूप आणलेलं त्याच्यात गणपती बाप्पांची पूजा केलेली हळदी कुंकू आणि मग सगळ्यांनी लाटायला चालू केलेलं आहे. मगाशी आलाच नाही तो हँग झाला होता फोन पण. Thank you.